ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते शिवानंदाय. सद्गुरु ओम. माझी आई. नमो नमः. आता आपला सगळा हा ग्रंथाचं आपलं वाचन झालं. आणि ग्रंथाच्या शेवटी थोडीशी आईंची वार्तालाप आहे जो आपण आता वाचणार आहोत. त्याआधी मला कालचं जरा थोडस मला सांगायचं होतं की काल जे आपण अ, अ, प्रश्न विचारला गेला की रात्री हे होतं, तर एक लक्षात घ्यायचं की 11 ते 2 जर आपल्याला काही अशी स्वप्न वगैरे पडली त्यावेळेला आपण प्रार्थना करायची की तुम्ही माझ्या गुरुंना सांगा आणि गुरुच्या माध्यमातूनच मला जे काय आहे ते निर्देश द्यावेत, अशी त्यांना प्रार्थना करायची. 2च्या नंतर जर आपल्याला काही अशा घटना घडतात किंवा रात्री स्वप्न पडतात किंवा आपल्याला कोणतरी आहे असं वाटतं, तर तेव्हा ती अत्यंत शुभ आणि चांगली गोष्ट असते. आणि त्यावेळेला आपण खरं तर उठून बसलं पाहिजे. कारण कोणतरी परमेश्वरी व्यक्ती, एखादा संत म्हणा, अशी मोठी व्यक्ती येऊन तुम्हाला, चांगला आत्मा येऊन तुम्हाला उठवायचा, जागा करायचा प्रयत्न करतो. आणि त्यांना आपण अशी प्रार्थना करायची की मला ज्ञान द्या, ज्ञान द्या, असं त्याला त्यांनी प्रार्थना करायची. आणि मला सुचवा की मी पुढे काय केलं पाहिजे. तुम्ही जे सांगताय ते मला सगळं मान्य आहे, पण मला असं प्रार्थना करायची. आता आता आपल्याला मी सगळ्यात पहिले आईंचं एक हे दाखवते. तरुणपणचा आईंचा हा फोटो आहे, ध्यानस्थ असलेला. तर मी अशी प्रार्थना करते सगळ्यांच्यासाठी की सगळ्यांनी असाच हा, जसा माझ्या आईला अनुभव आला, जसं अनेक संतांनी हा आनंद घेतला, तसं सगळ्यांना हा आनंद प्राप्त हो, अशी प्रभूचरणी प्रार्थना करून आजचं आपण हे सुरू करूया. आता आजच्या ह्याच्यामध्ये प्लीज एकदा पुन्हा दाखवा ना. एकदा प्लीज पुन्हा दाखवा ना. आता आजच्या ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तर ते वाचायचंच आहे आज आपल्याला. आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये आपण त्याचं विवरण पण करत जाऊ. परमपूज्य ओमांची सुखसंवाद. आम्ही साधक जेव्हा कधी आमच्या प्रेमळ करुणा स्वरूप वात्सल्य मूर्ती सद्गुरु ओम मालती आईंची बोलत बसत असू, तेव्हा त्या प्रेमळ निर्मळ वातावरणात गुरु शिष्यांच्या मध्ये काही आडपडता राहत नसे. एक दिवस अशाच एका वेळी आमच्यात संवाद झाला. आम्ही परमपूज्य आईंना विचारले, आई, परम गुरुदेव स्वामी शिवानंदांची आणि आपली गुरु रूपात कशी भेट झाली? आई एकदम गंभीर झाल्या, जसे काही गतस्मृतीमध्ये हरवून गेल्या. थोड्या वेळ त्या अंतर्मुख राहिल्या आणि मग सुहास्य वदनाने बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, तो तर माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण आहे. त्या क्षणापासूनच माझ्या जीवनातील अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरू झाली. भटकलेल्या वाटसरूंना मार्ग सापडला. माझ्या बरोबर जे घडले ते मी काही पुनरुल्लेख टाळून जसेच्या तसे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. कारण आईने या ग्रंथात त्याचं वर्णन आधी केलेलं आहे म्हणून आई म्हणतात. माझ्या पतीची पुण्याहून बदली झाली आणि आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीला असताना मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ऋषिकेशला घेऊन गेलो. आम्ही शिवानंद आश्रमात उतरलो. नेमके त्याच आश्रमात कसे उतरलो त्यावर मला तरी वाटते की गुरुदेवांच्या प्रेरणेनेच आम्हाला तेथे खेचून नेले. आम्ही तिथे पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे या वातावरणाला नवीन होतो. मात्र या सगळ्यात स्वामी शिवानंदांचे मंगल दर्शन मला आंतरिक सुखद संवेदना देऊन गेले आणि संस्मरणीय झाले. बाकी त्यांचे मला 2-4 वेळा जे काही प्रत्यक्ष दर्शन मिळाले त्याचा उल्लेख मी आधी या ग्रंथात केला आहेच. साधक, आपण ध्यानाला बसायची सुरुवात कशी केलीत? ती अप्रत्याशित भेट, असा अनुभव मला अगदी पहिल्यांदाच आला होता. आम्ही ऋषिकेशहून परत आलो आणि नित्य तिथे जो ध्यानाचा आणि सत्संगाचा अनुभव घेतला होता, तो जीवनात उतरवून मुलांच्या समवेत सत्संग करू लागलो. स्वामीजींच्या सांगण्यावरून शिवानंद योगत्रयी हे पुस्तक मी वाचले आणि थोड्या दिवसांनी ध्यानाला बसू लागले. ध्यानात लवकरच मला परमपूज्य स्वामीजींचे दर्शन, उपदेश मिळू लागले आणि मी त्या आनंदात हरवून गेले. 1-2 वर्षांनी ध्यानात माझ्या मृतात्म्यांची भेटी होऊ लागल्या. त्यात पापात्मा आणि पुण्यात्मा दोघांचा समावेश असे. काही पापात्मे माझ्याकडे आपल्या खाण्यापिण्याच्या इच्छापूर्तीची मागणी करत असत. काही पुण्यात्मे आपल्या वासनेपासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असत. त्यात सुद्धा काही उच्च कोटीचे पुण्यात्मे असत, जे केवळ मुक्तीसाठी तडफडत होते. त्यांची इच्छा खूप शुद्ध असायची.
कोणाला देवी स्तुती लिहिण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या हातून ते काम पूर्ण झाले नव्हते. त्यांना आता ते पूर्ण करायचे होते. देवीची 108 नावांची नामावली त्यांनी माझ्याकडून लिहून घेतली. असेच आणखीन काही आत्म्यांनी माझी सेवा घेतली आणि भगवत कृपा प्राप्त केली. त्यांच्या मुक्तीचे अपूर्व दृश्य मला ध्यानात बघायला मिळाले आणि मला धन्य धन्य वाटले. साधक विचारतात, आपल्याला या दिव्य प्रवासात अनेकदा मृत्यूचा अनुभव आला. सर्वसाधारण मनुष्य मृत्यू या शब्दानेच थरथर कापू लागतो. आपण या महान शक्तीला कसे सामोऱ्या गेलात? परमपूज्य आई सांगतात, 1960 साली ध्यानावस्थेत आपोआपच माझी कुंडलिनी जागृत झाली. त्याबरोबर 4 महिन्यांनी मला 1961 साली मृत्यूचा अनुभव आला. मी जवळजवळ 3 तास पर्यंत शरीरापासून स्वतःला पृथक झालेले अनुभवले. मला याची पूर्वसूचना मिळाली होती. माझी तर अशी स्थिती होती की मी पूर्णपणे ईश्वराच्या आनंदात आणि भक्तिप्रेमात सदैव बुडलेली असायची. आता मी तर प्रभूशी एकरूप व्हायला तयारच होते, म्हणून मी शरीराला उंच नेण्याचा प्रयत्न करीत होते. हा संघर्ष चालू होता तोच मी बेशुद्ध झाले. तदनंतर शुद्ध शुद्ध आली. तेव्हा मला जाणवले की माझे शरीर अत्यंत थकलेले आहे. 15 दिवस मी उठू शकलेही नाही. तरी मी आनंद विभोर स्थितीतच होते. मृत्यूचा दुसरा अनुभव 1990 साली आला. कोणीतरी चुकीने मला गॅससाठी औषध द्यायचे ते मधुमेहावरची गोळी खायला दिली. माझे शरीर निळे पडले. मला खूप झोप येऊ लागली. घाबरून जाऊन सगळ्यांनी डॉक्टरांना पाचारण केले. मला ग्लुकोज चढवण्यात आले. मी कोमात जाईन या भीतीने मला जागं ठेवण्यासाठी सगळे माझ्याशी बोलत बसले. दुसऱ्या दिवशी सलाईन काढल्यावर मला खूप थकवा जाणवू लागला. आधीच मला हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता व पूर्ण विश्रांती सांगितली होती. गेले 3 महिने अंथरुणावर पडून पडून मी अगदी कंटाळून गेले होते. ना गुरुसेवा ना ध्यान. त्यावेळी माझे वय 66 वर्षाचे होते. मी असे कष्टसाध्य जीवन कंटाळायला तयार नव्हते. त्या दिवशी आमच्या घरी सत्संग चालू होता. कितीतरी साधक आणि सत्संगी ध्यानाला बसले होते. आडवे पडून मीही ध्यानात मग्न झाले. त्यानंतर मी असे बघितले की माझ्या शरीराचे एक अंग माझ्यापासून पृथक झाले. एक निळ्या रंगाचा तेजपुंज बिंदू अत्यंत वेगाने वर जात आहे. मी वर त्या निळ्या बिंदूमध्ये माझा स्वचा अनुभव घेत होते. इतक्यात आवाज आला, आता पुढे काय? मी म्हटले, आता ना मागे ना पुढे." आता ह्याच्यामध्ये हा अनुभव आपल्याला पण येतो. आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ना, ते आपल्याला दिसतं. म्हणजे आपणच जशी आपण आरशामध्ये आपली प्रतिमा बघतो, तसं आपण शेजारी आपणच बसलोय असे आपल्याला ध्यानामध्ये अनुभव येतात. मला असं वाटले जसे माझ्यासाठी काळाची गती थांबली आहे. इतक्या दूरवरून मी एक सोनेरी रथाला येताना पाहिले. त्यात सोनेरी रंगाचे एक महापुरुष बसले होते. ते अतिवृद्ध होते. त्यांच्या पूर्ण शरीरावर सुरकुत्या पडलेल्या होत्या, परंतु डोळ्यात मात्र अपूर्व तेज होते. ज्याचा प्रकाश लांबपर्यंत पडत होता. माझ्याकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केले. आशीर्वादासाठी आपला उजवा हात वर केला. मग हसत हसत आपला हात वर वर नेत राहिले. जसजसे ते हात वर नेत तसतसे माझ्या शरीराचे अंश एक एक करून माझ्याकडे परत येऊ लागले. आधी जी पृथकता होती ती कमी होऊ लागली. मला सूक्ष्म शरीराचे अस्तित्व आणि समीपता जाणवू लागली. तेव्हा मी व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागले, मला पुन्हा शरीर धारण करायचं नाही, मला मुक्त व्हायचं आहे. म्हणून त्यांनी ही गोष्ट स्वीकारली नाही आणि माझ्या शरीराचे पुन्हा स्थूल रूपात परावर्तन होऊ लागले. त्यामुळे मी दुःखी झाले आणि ते हसत राहिले. माझ्या आतून आवाज आला की हेच ते हिरण्य पुरुष. आता मी पूर्ण चेतनावस्थेत आले होते. स्वतःला पुन्हा त्या शरीरात तसेच्या तसे पाहून मला खेद वाटला. खोलीत ध्यानाला बसलेल्या लोकांनी माझे तोंड बंद असताना सुद्धा ओंकाराचा ध्वनी ऐकला. ते म्हणाले, आई आज आपले ध्यान छान लागले होते नाही? मी म्हणाले, हो, कारण मी वर जाऊन आले आहे. साधक, आई या अनुभवाचा अर्थ आमच्या लक्षात आला आहे. आपल्या चेहऱ्यावर हे जे तेज चमकत आहे, पोट बंद असतानाही आम्हाला ओंकार ध्वनी ऐकू येणं खरंच अद्भुत आहे. आता आम्हाला आपल्याला संन्यास कसा मिळाला हे ऐकायची उत्सुकता आहे. परमपूज्य आई, हो, संन्यास मिळाल्यावर मला स्वतःलाही ते कळले नाही, कारण तो अनुभव मला ध्यानावस्थेत प्राप्त झाला. ही गोष्ट आम्ही दिल्लीला राहत होतो तेव्हाची आहे.
माझी मुख्यतः कठोर साधना 1956 ते 1975 पर्यंत झाली. तेव्हा दिल्लीला राहत असतानाचे अनुभव जास्त आहेत आणि बाकीचे थोडे 1975 ला आम्ही महाराष्ट्रात आल्यानंतरचे आहेत. या अनुभवाचे संकलन आम्ही खूप नंतर केलेले आहे. संन्यास दीक्षेचे असे झाले की एक सद्गृहस्थ जे नेहमी आमच्याकडे येत असत, एक दिवस ते एका बुद्ध मातेला आमच्या घरी घेऊन आले. ती बुद्ध माता संन्यासिनी होती. होती खरी, परंतु साधारण अशीच दिसत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. कडक उन्हातच ती आमच्याकडे आली. आल्यावर त्यांनी थोडी विश्रांती घेतली आणि नंतर गार पाण्याने स्नान केले. अंघोळ झाल्यावर त्या म्हणाल्या, चला आपण थोड्या वेळ आता ध्यानाला बसूया. मी म्हणाले, बर, आपण दोघी एकत्र बसूया, आपली अनुमती असेल तर. तशा त्या जोरात हसल्या आणि म्हणाल्या, हो का नाही ना, हो का नाही. जशी मी आसनावर बसू लागले तसे त्या म्हणाल्या, उठ बरं, आसनापासून जरा लांब उभी राहा. मी उठून दूर उभी राहिले. लगेचच त्यांनी मला आसन ग्रहण करायची आज्ञा केली आणि हसून म्हणाल्या, अगं तुझं रूप ध्यानाला बसताना असाधारण असतं आणि ध्यानानंतर उठलीस की साधारण होतेस. ध्यान संपल्यावर त्यांनी आमच्याच घरी राहायची इच्छा व्यक्त केली. मी जरा संकोचले. वाटलं घरातील लोक काय म्हणतील, त्यांना त्रासही होईल, ते रागवतील सुद्धा. असो, पण त्या रात्रीच्या थांबल्याच. मी रात्रीच्या स्वयंपाकाला लागले आणि त्या माझ्या मुलांशी गप्पा मारत बसल्या. आम्ही दोघे रात्री जेवलो नाही. दूध घेतले आणि बोलण्यास सुरुवात केली. रात्रभर त्यांनी मला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या, तुला जे काही विचारायचं आहे ते विचारून घे. मी त्यासाठीच तुला भेटायला आले आहे. 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगून मी निघून जाईन. सकाळचं नित्य कर्म उरकल्यावर त्या म्हणाल्या, मला असं दिसतं की तुला शरीरात राहायचं नाहीये. तू त्या विराट पुरुषाच्या दिव्य प्रकाशात आपली आत्मज्योती विलीन करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेस. मी तुझ्याकडून एक वचन घेणार आहे. त्या संकल्पाचा तू त्याग कर. साधक, अरे बापरे, बरं झालं, नाहीतर तुम्ही आम्हाला कशा भेटला असतात. अरे पण तुम्ही आता कशाला घाबरत आहात. मी तर ते येथे तुमच्या जवळच बसले आहे. बुद्ध मातेने मला सांगितले की जोपर्यंत तू संकल्प सोडल्याचे वचन मला देत नाहीस, तोपर्यंत मी येथून उठणार नाही. मी त्यांच्या समोर हात जोडून प्रार्थना केली. माताजी, मनुष्य ज्या शरीरावरच्या प्रेमामुळे मोहात अडकतो, त्या शरीराला मी सोडायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही तर ज्ञानी असून असे कसे वचन मागत आहात. त्या म्हणाल्या, तुला काय म्हणायचंय ते म्हण, पण मी ते एक ऐकणार नाही. तू असे समज की मला विद्यार्थ्यानेच पाठवले आहे. शेवटी ते वचन घेतलेच आणि म्हणाल्या, तुला एक दिव्य अनुभव येईल, तेव्हा तुला कळेल की मी कोण आहे. त्या दिवसानंतर तुला विवेकानंदाप्रमाणे 7 दिवसात शरीर सोडावे लागेल. जर तुला प्रभूचे कार्य करायचे असेल तर लक्षात ठेव, संन्यास हाही एक मृत्यूच आहे. हे तू केव्हा अनुभवशील ते मी सांगू शकत नाही. या घटनेनंतर मला ध्यानात असा अनुभव आला की मी कैलास पर्वतावर गेले आहे. मार्गात अनेक सिद्धी माझ्या आड आल्या. मला त्यांनी अडवायचा प्रयत्न केला, प्रलोभने दाखवली, परंतु मी सरळ चालतच राहिले. कैलास पर्वताचे मनोहर दृश्य होते. हिमाच्छादित पर्वतावर मी पोचले. तिथे शिव प्रसन्न मुद्रेत ध्यानमग्न बसले होते. त्यांनी नेत्र उघडले की आणि त्यांचे दर्शन घेऊ या इच्छेने त्यांनी नेत्र उघडले की म्हणजे त्याच्यानंतर त्यांचे दर्शन घेऊ या इच्छेने मी बराच वेळ तिथे उभी राहिले. थकून जाऊन मी खाली बसले आणि ध्यानमग्न झाले. थोड्याच वेळात तेथे जोराचे वादळ सुटले. माझे डोळे उघडले गेले आणि मला असे दिसले की वाऱ्याबरोबर भगवान शिवाच्या अंगावरचे भस्माचे कण माझ्याकडे आले आणि माझे सबंध शरीर जळायला लागले. आगीच्या ज्वाळा माझ्या शरीरातून बाहेर पडत होत्या. मी प्राणार्पण करून बसले होते. इतक्यात माझे शरीर माझ्यापासून वेगळे होऊन जळू लागले. हवेच्या जोराने ते जळत असलेले शरीर डोंगराच्या दरीत कोसळले. तेवढ्यात भगवान शिव यांनी आपले डोळे उघडले. मी पटकन त्यांची चरणरेच घेतली आणि मस्तक ठेवून प्रणाम केला. मी जशी उठले तसे त्यांनी मला त्रिशूळ, खडावा, रुद्राक्षाची माळ, व्याघ चर्म आणि विभूती दिली आणि क्षणार्धात ते अदृश्य झाले. माझा आनंद गगनात मावेना. थोड्या वेळात माझे ध्यान उतरले. जशी मी माझ्या साधारण स्थितीत परत आले, मला आठवले की अरे आपल्याला तर 7 दिवसात शरीर सोडायचे आहे.
मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली, कोणाला सांगितली नाही. ठरवले की आता शरीर शुद्धीसाठी आपण अन्न घेऊ नये आणि कुणाला भेटूही नये. काम चालूच असे, पण मनातल्या मनात जप आणि ध्यान चालू ठेवायचे ठरवले होते. अगदी प्रतिज्ञाच केली होती. माझ्या या परिस्थितीत अचानक पाचव्या दिवशी एक तरुण संन्यासी, ज्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज होते, ते आमच्या घरी आले. माझे मन द्विधा झाले होते. बुद्ध मातेने सांगितले होते की कार्य करायचे असेल तर संन्यास घ्यावा लागेल, नाहीतर शरीर सोडावे लागेल. आता या संन्याशाला एकांतात मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, माताजी, हा असा कसा प्रश्न आपण मला विचारतात? आपण स्वतः विवेकशील आहात, गुरुचरणावर समर्पित आहात. आता आपल्याला हा विचार करायचा अधिकार कुठे आहे? त्यांच्या या बोलण्याने माझे मन एकदम शांत झाले. नंतर ते निघून गेले. त- तदनंतर ते सातव्या दिवशी आपणच आले आणि म्हणाले, माताजी, आज रात्री मी येथेच वास्तव्य करणार आहे. आणि ते राहिले. रात्री 10 साडे 10 पर्यंत सगळ्यांशी बोलत बसले. माझे काम आटपून मीही त्यांच्याशी बोलायला बसले. थोड्या वेळाने ते म्हणाले, माताजी, आपण थोडा विश्राम करून घ्या. सकाळी माझ्या समोर ध्यानाला बसा. त्याआधी त्यांना माझा पर्वतावरचा अनुभव आला, परंतु त्याने मला तो सांगितला नाही. ते म्हणाले सकाळी या. मी म्हणाले, स्वामीजी, आपल्याला तर ठाऊक आहे की आज माझा 7वा दिवस आहे. जर शरीर राहिले तर मी येईन. ते हसले आणि मी जाऊन झोपले. सकाळी 4 वाजता जाग आली. मला वाटले, अरे, मी तर जिवंत आहे. माझे शरीर तसेच आहे. थोडे वाईटही वाटले. हात पाय धुवून मी स्वामीजींच्या समोर ध्यानाला बसले. ध्यानाला बसायच्या आधी मी म्हणाले, स्वामीजी, असे कसे झाले? न मी संन्यास घेतला, न माझे शरीर गेले. बुद्ध माता तर खूप ज्ञानी वाटत होत्या. त्यांनी सांगितलेले खोटे कसे ठरले? खोटे ठरणे अशक्य आहे. हे कसे झाले? स्वामीजी, मला वाटते की आपण मला संकल्प करण्यापासून परावृत्त केले आणि माझ्यासाठी आपणच संकल्प केलात. असे का केलेत? ते म्हणाले, माताजी, आपल्याला अजून खूप कार्य करायचे आहे. प्रवचन करायचे आहे. लोकांना मार्गदर्शन करायचे आहे. आपण इतक्या लवकर कशा जाऊ शकता? मी म्हणाले, स्वामीजी, मला तर कोणतेच ज्ञान नाही. आपण जे सांगत आहात ते कसे संभव आहे? ते म्हणाले, माताजी, आपल्याला आपल्याला माहित नाही. आपल्याला भगवान शिव यांच्याकडून मिळालेला तो विद्वत संन्यास होता. या संन्यासाला बाहेरचे कोणतेही बंधन नसते. हा सर्वात श्रेष्ठ परमहंस स्थितीतील संन्यास आहे. हा विद्वत संन्यास म्हणजे काय नीट कळले नाही. परमपूजा आई सांगते, माझ्या जीवनात साधनावस्थेत अनेक अद्भुत आणि विलक्षण घटना घडल्या. पूर्व कर्म, संचित कर्म, धैर्य आणि गुरुकृपा या माध्यमातूनच या साऱ्या घटना घडल्या. तर आईला जो तो आपलं शरीर जळलं आणि ते दरीत जाऊन कोसळलं, हा जो अनुभव आला, तर ते असं असतं की आपण संन्यास जेव्हा घेतात तर संन्यास आपलं आपलं क्रियाकर्म करतो. तर आईचं जे म्हणजे जे काही जडत्व म्हणा, की जो जीवात्मा म्हणून म्हणा, की पंचमहाभूतचं जे शरीर होतं, ते पूर्ण तिचं आईचं हे झालं. या घटनेनंतर आम्ही 17 वर्षानंतर दिल्ली सोडून महाराष्ट्राच्या मिरज गावी येऊन स्थायिक झालो. 1983 साली माझ्या शताब्दी पूर्तीचा सोहळा केला गेला. या निमित्ताने माझा अल्प परिचयाचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले. लेखकाने त्यात विद्वत संन्यासाचा उल्लेख केला होता. ते वाचल्यावर मला वाटू लागले, या दिव्यानुभवांचा लोक कसे समजू शकतील? आणि दाखवण्यासाठी माझ्याकडे तर कोणतीच स्थूल गोष्ट नाही. लोक यावर विश्वास ठेवतील का? माझे आयुष्य तर असे साधारण गृहस्थीमध्ये व्यतीत होते. अशा विचारात मी मग्न झाले. तेव्हा मला श्रीमद आदी शंकराचार्य यांचे दर्शन झाले. मी जसा त्यांना लावून लावून नमस्कार केला तसे ते म्हणाले, या संन्यासाबद्दल तू इतका काय विचार करतेस? विद्वत संन्यास काय असतो ते मी तुला सांगतो. या संन्यास दीक्षेला विधिविधाने शंकराचार्यांनी आईना समजावून सांगितलंय की आईना जो संन्यास मिळाला तो विद्वत संन्यास, आणि हा विद्वत संन्यासाला हे जे आहे ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. हा संन्यासी न भोगता आहे, न करता, तो न कर्म करतो आणि न तो ते त्यागतो. न तो योगी आहे, न तो त्यागी, न तो गृहस्थाश्रमी आहे, न तो वानप्रस्थी आहे, न तो संन्यासी आहे, न तो बद्ध आहे. आता हे जाणून विद्वानांनी ज्याचा गौरव केला तोच विद्वत संन्यास आहे. साधक या संन्यासानंतर
आपल्याला दुसऱ्यांना संन्यास द्यायचा अधिकार प्राप्त झाला का? एकतर मला हा संन्यास ध्यानात मिळाला. दुसरे गुरु आज्ञेशिवाय मी कोणतीच गोष्ट केली नाही. हं, हे मात्र अवश्य की जे काही मला मिळाले ते लोकात वाटायची इच्छा असते, परंतु योग्य व्यक्तीही मिळायला हवी. आजकाल माणसांना प्रत्येक गोष्ट झटपट हवी असते. हा मार्ग तर खूप अडचणीने भरलेला आहे, लांबचा आहे. या मार्गात फारच थोडे लोक येतात आणि तसंही फार थोडे लोक संन्यास घेऊन तो धर्म सांभाळू शकतात. परंतु प्रत्येक गुरुला वाटते की ही परंपरा वृद्धिंगत व्हावी. या तपोवनातील काही जणांना मी संन्यास दिला, योग्यतेचा विचारही केला, परंतु त्यांच्या पूर्ण जीवनाला त्यांच्या उन्नतीत बाधक होऊ दिले नाही. आपण म्हटले आहे की या ग्रंथाची निर्मिती सुद्धा अशा महापुरुषांच्या आणि सिद्ध योग्यांच्या ज्ञानदानातून झाली आहे. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापाबद्दल काही सांगा ना. मी आधी नमूद केले आहेच की माझे गुरुदेव स्वामी शिवानंद ऋषिकेशला राहत होते आणि माझे वास्तव्य दिल्लीला होते. तरी सुद्धा मला सर्व उपदेश, ज्ञान, मार्गदर्शन ध्यानाला बसल्यावरती रोज मिळत असे. मी त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत असे. मग कधी कधी असे व्हायचे की स्वामीजींचे दर्शन होत नसे आणि मार्गदर्शनही मिळत नसे. सुरुवातीस 1961 मध्ये मला काही वेळा स्वामी समर्थ रामदास यांचे दर्शन होत असे. त्यावेळी गुरुदेव स्वामी शिवानंदांनी असा आदेश दिला की आता तुला समर्थ रामदास मार्गदर्शन करतील. त्यावेळी माझी कुंडलिनी जागृत झालेली होती, परंतु मला मात्र त्याचे काहीच ज्ञान नव्हते. इतकेच नव्हते तर योग मार्गाचीही माहिती नव्हती. तेव्हा समर्थ रामदासाचे दर्शन मला होऊ लागले. तथापि त्यांनी कुंडलिनीची सर्व माहिती दिली. आहार कोणता घ्यावा, मौन किती वेळ पाळावे, जप किती करावा इत्यादी 2-2.5 वर्षे मला समर्थ रामदासांच्याकडून ज्ञान मिळाले. अजूनही मला त्यांचे संदेश मिळतात. ऋषी कण्व यांचे दर्शन मला जळगावला कानळदा गावी झाले. तिथे त्यांचा आश्रम कण्वाश्रम या नावाने प्रसिद्ध आहे. तिथे मी 2 दिवस राहिले होते. दर्शन देताना त्यांनी आपले नाव सांगितले नाही. इतकेच म्हणाले, माझा आशीर्वाद आहे, शुभास्ते पंथान. ते उंचीला फार नव्हते, दाढी वाढलेली, डोळ्यात अपूर्व तेज. ते संन्याशाच्या वेशात होते. एक दिवस मला ऋषी शांडिल्य यांचे दर्शन झाले. त्याने आशीर्वाद दिला, तुझी साधना सफळ होऊ दे. गृहस्थ धर्मात राहून साधना करत आहेस तेव्हा प्रत्येक कामात तू नाहीस असा भाव ठेव. घर, पती, आप्त, स्वजन हे सगळे माझे कोणी नाहीत अशा भावनेने अगदी कमळपत्राप्रमाणे राहून तुझी साधना होऊ दे आणि पूर्णत्व प्राप्त कर. वशिष्ठ मुनीचे केवळ दर्शन झाले, तसेच महर्षी व्यासांचेही दर्शन झाले. जेव्हा अशा लोकांचे आशीर्वाद मिळतात किंवा दर्शने होतात, तेव्हा अनेक विशिष्ट विचारांची अंतःप्रेरणा उदित होते. जसं मी म्हटलं की मात्र त्यांच्या दर्शनाने आपल्यामध्ये आपली प्रगती होऊ लागते. आपली ध्यानामध्ये आपल्याला वेगळ्या तऱ्हेचे अनुभव येऊ लागतात आणि आपली विचाराची जी काय म्हणतात त्याला ती मार्ग तो सुद्धा बदलतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते, विशिष्ट ज्ञान प्राप्त होते. याच माध्यमातून काही आणखीन व्यक्तींचे दर्शन झाले. ऋषी अथर्व यांचेही दर्शन झाले. आमचे एक परिचित केशवदेव शास्त्रीने अथर्व वेदाच्या सोनकीय शाखेचा हिंदीत अनुवाद केला होता. त्या ग्रंथाचे नाव होते कर्मज व्याधी चिकित्सा. ते आमच्या घरी बसून ग्रंथ लिहित असत. हे लिहित असताना त्यांच्या हातून काही चूक झाली तेव्हा ऋषी अथर्वाने मला दर्शन दिले. मी या चुकीबद्दल सूचित केले आणि सुधारण्यासाठी मदत केली. पृष्ठसंख्या तथा कोणते सूत्र हे सुद्धा सांगितले. त्यांच्या उजव्या हातात दीपक आणि डाव्या हातात पताका होती. म्हणाले, हा दीपक धर्म मार्गावरील प्रकाश आहे. पताका आपल्या सनातन धर्माची प्रतीक आहे. त्यांचे दर्शन अगदी स्पष्ट झाले. नंतर ते नंतर ते अदृश्य झाले, परंतु पताका तशीच उभी होती आणि दीपकही माझ्या समोर होता. त्यांचे चित्र मी सांगितल्याप्रमाणे एका कलाकाराने चित्रित करून शास्त्रीजींच्या ग्रंथात छापले आहे. तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आमच्या तपोवनामध्ये आहे आणि सुरुवातीच्या ह्याच्यावरतीच आईंचं चित्र आहे. आईंचा फोटो त्यांनी ठेवला आहे, अर्पण केलाय. त्याचं कारण ते आमच्या घरी बसूनच हा त्यांनी ग्रंथ लिहिला
आणि तुम्ही बघा की आईने काही शास्त्राचा अभ्यास केला नाही, ध्यानाके ध्यान. पण हे जे ज्यांना शास्त्री शास्त्री पद मिळालेलं होतं आणि ऋग्वेदासारख्या ग्रंथावरती भाष्य करत होते, त्यांना अडचण आली की ते आईना विचारायचे आणि आई त्यांना सांगू शकायची. भगवान बुद्धांचंही मला दर्शन होत असे, अजूनही होते. त्यांनी मला काही लिहून स्पष्टीकरण करण्यास सांगितले. ते मी या ग्रंथात केले आहे. इथे सगळे सांगणे कठीण आहे. पुढे श्री त्रिलोकीनाथ शर्मांनी काही विवरण दिले आहे. साधक आता पूर्णता प्राप्त झाल्यावर सुद्धा आपल्याला या महानुभवांचे दर्शन होते का? अलीकडेच एक दिवस संध्याकाळी मी तपोवनात ध्यानाला बसलेले असताना शुक्राचार्यांचे दर्शन झाले. मी ध्यानमग्न बसले होते. माझे आसन काहीसे उंच होते. मला असे वाटले की जसे कोणीतरी माझ्या शेजारी उभे आहे. मला तीर्थ घेण्यासाठी खुणावत आहे. तिच्या हातात एक झारी आहे आणि मी तिला तीर्थ देण्यासाठीच उभी आहे. मी विचारले, आपण कोण आहात? ते म्हणाले, मी शुक्राचार्य आहे. माझ्या मनात आले, अरे बापरे, हे तर दैत्यांचे गुरु. मी म्हणाले, बर ठीक आहे, आपण महान आहात. आपल्या समोर तर देव सुद्धा हरले. मी तीर्थ प्राशन केले. त्यांनी झारीने माझ्या डोक्यावर पाणी घालायला सुरुवात केली. मला ध्यानामध्ये ते जाणवले की माझ्या डोक्यावर पाणी पडत आहे. बारीक धार होती, त्यामुळे मला हलकीशी गुदगुली होत आहे असे भासले. त्यांचे रूप चांगले होते, रंग गोरा, खूप सुंदर पिंगट तेजस्वी डोळे आणि नजर अतिशय तीक्ष्ण, चांगले उंच आणि शरीर यष्टी बारीक, कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळा. मी त्यांना वंदन केले तेव्हा ते मला म्हणाले, दीर्घायू भव. मी म्हणाले, मुनिवर, मला दीर्घायू व्हायचे वरदान नको, परंतु आरोग्य आरोग्य जरूर हवं. ते म्हणाले, सौभाग्यवती हो. मला त्यांचे असे म्हणणे जरा विचित्रच वाटले, कारण अलीकडेच माझ्या पतिदेवांचे देहावसान झाले होते. आता त्यांनी स्पष्टीकरण दिले, तुला सौ म्हणजे 100 भाग्यांची प्राप्ती होऊ दे. आता मी जे सांगेन ते नीट लक्षपूर्वक ऐक. पूर्वीच्या काळी शूरवीर राजांनी आणि देवतांनी अवतार घेऊन असुरांना मारले होते. हे युद्धाच्या माध्यमातून घडले. त्यामुळे मृत्यूसमयी द्वेष भावनेतच त्यांचे मरण आले. आता आपण जे ग्रंथामध्ये अभ्यास केला, आता हे आपल्याला समजण्यासारखं आहे की कशी माणसांची जी मरताना इच्छा असते आणि ती इच्छा पुढे कार्य करते. त्या लोकांनी पुन्हा असुर होऊनच जन्म घेतला, म्हणजे असुरांची संख्या काही कमी झाली नाही. तुझ्या समोर हे बसलेले साधक सूर आहेत की असुर? मी म्हणाले, सूर तर काही म्हणता येणार नाही, परंतु साधक आहेत, तर असुर म्हणणे पण योग्य वाटत नाही. ते म्हणाले, हे सगळेच्या सगळे असुर आहेत. प्रत्येकात असुर वृत्तीचा प्रभाव खूप आहे. हे कलियुग आहे. तुला या असुरी वृत्तींना मारायचं आहे. तुझ्या समोर बसलेल्या प्रत्येकाची असुरी वृत्ती तू मारून टाक. मनुष्याला मारल्याने पाप लागेल आणि फायदाही काही होणार नाही. त्यापेक्षा त्यांच्या असुरी वृत्तीलाच मार. मी म्हणाले, हे मुनिवर, आपण मला एवढे मोठे कार्य करायला सांगत आहात, पण तुम्ही एक स्त्री आहे आणि तीही वृद्ध. इतका चांगला आदेश आपण मला सोडून कोणाही दुसऱ्या संतांना दिला असतात तर बरे झाले असते. मुनी म्हणाले, सूर असुर ही प्रभूचीच दोन्ही रूपे आहेत. हे मी तुला अशासाठी सांगतो आहे की मला जेथे जे योग्य वाटेल तेथेच मी सांगत असतो. येथे ते 3 गुण विद्यमान आहेत, म्हणूनच मी सांगत आहे. आईला काही त्यांनी हे का सांगितला हे त्याचं पुढे ते पुढे सांगतात. ते आहेत, पहिले दातृत्व, दुसरे मातृत्व आणि तिसरे सत्य. या तिन्हीचाही मी गौरव करतो, तेव्हा तू असे कर. अशुभात तू मंगलम, मृतात तू अमृत. माझ्या अंगावरती काटा येतो असं बोलताना. दुष्टा तू अभयम. साधक, आपल्या शक्तीने आपण दृश्य अदृश्य कोणतेही पार करून पाहू शकता, परंतु त्याला आधुनिक भौतिक तो तणे जोखायचा प्रयत्नही आपण केला असेल. अशा अनुभवाची काही पुष्टी मिळाली का? अवश्य, अनेकदा. उदाहरणादाखल आत्ताचीच घटना घेऊया, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे डायमंड सूर्यग्रहण जे लागले ते मी आधीच पाहिले. मी जे पाहिले आणि मला वाटले बरोबर तसेच दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आले. दूरदर्शन पाहणाऱ्यांचा अनुभव माझ्या अनुभवाशी मिळता जुळता होता. आईने काय दूरदर्शन वरती ते ग्रहण पाहिलं नाही, पण आईना ध्यानामध्ये ते ग्रहण पूर्ण नीट दिसलं.
24 नोव्हेंबर 1995 सूर्यग्रहणाच्या वेळी मी तपोवनातच होते. तपोवन गावापासून लांब आहे. येथे बाहेर घडणाऱ्या गोष्टी कळतील असे दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादी माध्यम नाहीत. त्यामुळे तपोवनातील काही जण दूरदर्शनवर सूर्यग्रहण पाहण्यासाठी गावात गेले होते. मी आपल्या खोलीत ध्यानाला बसले आणि आकाशात स्थित असलेल्या त्या अमोल परिवर्तनाच्या क्षणाचे अवलोकन करण्याचा प्रयत्न करू लागले. थोड्या वेळाने मी स्वतःला खूप उंचीवर पाहिले आणि जवळजवळ सगळ्या ग्रहांचे दर्शन मला क्रमाक्रमाने होऊ लागले. त्यानंतर मी असे पाहिले की एक निळा गोळा आहे आणि त्या भोवती एक काळे कडे आहे जे फिरत आहे. मला वाटले हे असे कसे ग्रहण आहे? पृथ्वीची पडछाया अशी कशी पडली आहे? बराच वेळ विचार केला आणि मग एकदम समजले की तो शनिग्रह आहे. थोड्या वेळाने सूर्य अस्त अस्त होताना दिसतो तसे सूर्याचे दर्शन झाले. तेवढ्यात ग्रहण लागायला सुरुवात झाली आणि बघता बघता सूर्य पूर्ण झाकून गेला. आता एक काळा गोळा दिसू लागला. त्याच्या भोवती एक पूर्ण गोलाकार अत्यंत तेजपुंज वलय दिसू लागले. जसे वर्णन केले होते अगदी तसेच हिरे जडित सोन्याची अंगठी. हे अनुभव ऐकल्यावर खोलीत थोडा वेळ स्तब्धता पसरली. कारण साधकांना वाटू लागले की आई आपल्यात किती साधेपणाने मिसळतात. त्यांची महानता ओळखणे खरंच आपल्याला कदापि शक्य नाही. साधक आम्ही त्या महापुरुषांचे आभारी आहोत ज्यांच्यामुळे आपल्याला आज आपल्या गुरूंच्या महानतेचा काही अंश समजतो आहे. आई, आपण आमचा आंतरिक श्रद्धेने प्रणाम स्वीकारावा. आपली कृपादृष्टी आमच्यावर सदैव असू द्यावी ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. आणि मग त्यांच्या आईंचे जे मागचे जन्म होते ते याच्यामध्ये थोडे सांगितले गेलेत की आईनी जे जे उच्च ह्याचे जन्म एका जन्मामध्ये. आता ह्या याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की एखाद वेळेस दुसरे पण संत म्हणतील की मी मागच्या जन्मामध्ये बुद्धदेव होतो किंवा मी बुद्धदेवांना देणारे खीर देणारे श्री मीच होते असं सांगणारे दुसरे पण मिळतील. तर एक लक्षात घ्यावं की त्यांचं जे तत्व असतं त्यांचं जे सार असतं ते सार आईंच्या मध्ये त्यावेळेला होतं. असे आईने ते जन्म घेतले. तर आईचा जो पार्वती स्वरूप आपण म्हणतो, आई म्हणाले की माझं स्वस्वरूप पार्वतीचं आहे. म्हणजे आई त्या ह्याच्यातून त्या स्वरूपातून आईंचं आई उदित झालेल्या तसं म्हणायला हरकत नाही. किंवा पार्वतीच्या मध्ये जे गुण आहेत ते आईंच्या ह्याच्यामध्ये गुण आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आई स्वतःला पार्वती. तर आपण जे म्हणतो ना आपलं मूळ स्वरूप जाणून घ्यायचं, मूळ स्वरूप जाणून घ्यायचं, ध्यानाला बसायचं. तर आपण प्रार्थना करायची की मला माझं मूळ स्वरूप कळलं पाहिजे. आपली उत्पत्ती कोणापासून झाली हे आपल्याला समजलं पाहिजे. आपलं स्वस्वरूप आपण जाणलं पाहिजे. आणि एकदा स्वस्वरूप जाणल्यानंतर आपण त्या स्वरूपामध्येच राहायचं सतत. असं करत करत आपण त्या स्वरूपाच्याही पलीकडे जातो, ओंकाराकडे जातो. म्हणजे त्याच्याहून देव कुठून जन्मलेत तर त्यामुळे एका मुख्य चैतन्यापासून देवांची उत्पत्ती आहे. तर आपण त्या पुढे पण आपण जाऊ शकतो. म्हणजे कबीरांचं मी म्हटलं ना भजन आहे की मी शून्याच्या पलीकडे मी आहे म्हणून. तर तसं आपलं आयुष्य होऊ शकतं. तर या ह्याच्यामध्ये आईंचे जन्म सांगितलेले आहेत. पण त्याआधी मला थोडस असं सांगायचंय की आपण जेव्हा हे सगळे गहन ग्रंथ वाचतो आणि आश्चर्यचकित होतो तर आश्चर्य करण्यासारखंच आहे. पण ते आपल्याला पण शक्य आहे. त्याच्यातून आपण प्रेरित व्हायला पाहिजे. नुसतं आश्चर्यचकित झालं हो बाबा त्या संतांचं ऐकलं खरं आम्ही खूप छान आहे गोष्ट म्हणून सोडून द्यायचं नाही. कोणत्याही गोष्टीला गोष्ट म्हणून म्हणजे अशा गोष्टी ना मी म्हणेन की गोष्ट म्हणून सोडून द्यायचं नाही. आपण त्याला गंभीरतेने घ्यायचं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी काय त्यातल्या काय मी स्वीकारू शकते. मला त्यातलं काय येतं. आईने ह्या पुस्तकातच एका ठिकाणी सांगितलंय की कुठल्या त्या आनंद पिक्चर मध्ये आहे ना एक गाणं. एक तो म्हणतो की जीवन लहान आहे का मोठं त्याचा प्रश्न नाही, जीवन कसे जगलात. तर आई काय म्हणायच्या आईचं प्रत्येक गोष्टीमध्ये असं आपलं लक्ष असलं पाहिजे किंवा आपण आपल्याला उचलता आलं पाहिजे त्याच्यातून. समन आनंदच्या सिनेमामध्ये आईने काय उचललं तर ते वाक्य उचललं की जीवन तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे. तुमचं किती जीवन होतं त्याला महत्व नाही. तुम्ही 100-150 वर्ष जगलात पण तुम्ही तुम्ही काहीच त्याचा जर जगाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही तर काय झालं. काय उपयोग झाला त्याचा. तर असं आपण
ह्याच्यातून शिकलं पाहिजे की कुठून काय उचलायचं आणि आपल्याला काय हवंय, आपली आवड काय आहे, याप्रमाणे आपण ते वेचून त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात केला पाहिजे. आता थोडस आपण आईचं हरिपाठ आहे ते थोडंसं हरिपाठ म्हणून आजची सांगता करूया. त्या ह्याच्यामध्ये असं आहे की हरिपाठ जे आहेत ना ते पाच संतांनी लिहिले आहेत. तुम्हाला माहिती पण असेल एखाद वेळेस. तुकाराम, निवृत्तीनाथ, नामदेव आणि मला वाटतं ज्ञानदेवाने पण लिहिले आणि पाचवं कोण काय आहेत संत एकनाथ महाराज मला वाटतं असे 5 जण ज्यांना पंचरत्न म्हणतात. तर आईने या आधुनिक काळामध्ये आईने आपल्या स- हे लिहिलेलं आहे हरिपाठ लिहिलेलं आहे. तर हरिपाठाचं महत्व काय आहे? हरिपाठ असं आहे की एखाद्या आता असं बघा सर्वसाधारण लोक भक्तीच्या त्यांच्या अंतःकरणात खूप भक्ती असते परमेश्वराप्रती खूप खूप प्रेम असतं. पण त्यांना जे अ, एक ज्ञान पाहिजे, त्यांना जे एक व्यापकता पाहिजे, तर हे कसं शिकवणार त्यांना? त्यांना काय उपनिषद आणि वेद आणि हे शिकवायसारखं जर नसेल किंवा त्यांना ते का जे एखादे कष्ट करणारा मनुष्य आहे, त्याला वेळच नाहीये, तर तो कुठं अभ्यास करत बसेल? तर मग अशा वेळेला अशासाठीच ज्ञानेश्वर माऊली म्हणा किंवा यांनी ज्ञानेश्वरांनी जो हा पंथ चालू केला वारकरी पंथ, अतिशय सुंदर आणि अतिशय छान. रामदास स्वामींनी पण तसंच कार्य केलंय. पण ते ह्याच्यासाठीच केलं, की ह्या लोकांना आपलं आपलं कार्य करत करत परमेश्वराकडे वळता यावं. आपलं कार्य करत करत ह्याच्याकडं त्यांना हे जे गुह्य आहे, जे गूढ ज्ञान आहे ते समजावं म्हणून त्यांनी हे केलं. तर आता आपण हा थोडासा आज हरिपाठाचा हे घेऊया, आस्वाद घेऊया आणि मग आपण थोडं हे कन्क्लूड करूया. आजचा शेवटचा दिवस आहे. थोडासा एक 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल असं मी यांना डॉक्टरांना विनंती करते. हरिपाठ. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते शिवानंदाय. मालती सांगे हरिपाठ नवा, तुम्हासी बरवा रुचेलची. म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. चूक झाली माझी घ्या हो सावरुनी, कोंडा तो फेकून धान्य वेचा. चूक झाली म्हणजे काय की जे तुम्हाला यातलं आवडणार नाही, तुम्हाला हे फॉलो करायसारखं तुम्हाला त्या तुमच्या दैनंदिनीमध्ये उतरवता येणार नाही, ते सोडून द्या. आणि जे धान्य म्हणजे जे तुम्हाला उपयुक्त आहे तेवढंच उचला. ते उनी तुप्त व्हाल त्याची नाही शंका, तुम्हा भक्त लोका आवडेल. मालती सांगे हो जन्माचे सार्थक, हरीची ओळख हिची खरी. त्याला शोधा आत हृदयी गाभारी, दिसेल श्री हरी त्वरितची. देहाची आद्वारी उभा श्रीहरी, म्हणते आला प्राणी जन्माला. आपण म्हणतो याला ज्याला मुलगा झाला याला पुढं म्हटलंय त्यांनी, जन्मा आले म्हणे अहो कन्यापुत्र, सर्वही ते आप्त बोलताती. आपल्यामध्ये कोणाला मुलगा झाला मुलगी झाली तर आपण ती बातमी म्हणून देतो. पण त्याची जी रचना त्याची जी म्हणतात ते त्याचं येणं हे परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वराच्या भोवतीच जेव्हा ते चैतन्य त्या जीवाच्या जे हे तयार होतं, जीवात्म्याच्या आतमध्ये शिरायला तयार होतं, तेव्हाच आपण जन्म घेऊ शकतो. अं, हरी देहांतरी होई क्रियाशल, करी हाल चाल बाळ म्हणे. आपण पोटामध्ये बाळाचं जेव्हा हालचाल व्हायला लागतं तर आपण म्हणतो अरे आता बाळाची हालचाल सुरू झाली. पण जीव जो आहे तो जो वाढतोय आहे त्याच्यामध्ये जीव आहे. जी प्रगती होते जी म्हणजे आज असं आहे त्याच्यामध्ये जे परिवर्तन होत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे बरेच जण म्हणतात की 5व्या महिन्यात जीव येतो, तर 5व्या महिन्यामध्ये जीव येतोच नाही, हा जीव आहेच ते. कोणाचे वास्तव बाळाची हालचाल, समजा सुजाण तुम्ही जण. तुम्ही सुजाणा, तुम्ही समजून घ्या. हे बाळाची जी हालचाल चालली ती कोणाच्यामुळे चालली आहे. पोताची जाणीव भूकनी ताण, जीवाची तळमळ वाढू लागे. आता मूल जेव्हा जन्मलं तर जन्मल्यानंतर त्याला सगळ्यात पहिलं ज्ञान कशाचं असतं? जन्मांजनेचं ज्ञान त्याला काय आहे तर भूक आणि ताण. जीव तळमळे खाण्यापिण्यासाठी, करा उठा उठी क्षणोक्षणी. जीव तळ आता सगळं कसं लहान मुलं जे असतं ते रडतं, खूप मोठा आक्रोश करतं आणि शेवटी आईचं लक्ष हे करून म्हणजे त्याची शेवटी भूक
आपल्याला संभावीच लागते. इथून त्या बाळाचे किंवा त्या मनुष्याचे खाण्यापिण्यासाठी किंवा जीवनाच्यासाठी त्याचा संघर्ष चालू होतो, त्याचे प्रयत्न चालू होतात. क्षणोक्षणी जीव सुखाला सोखला, मुक्तीला मोकला अज्ञानाने. आता तो प्रयत्न करू लागला, पण ते काय झालं, तर देवाकडे त्याचं लक्ष राहिलं नाही, लक्ष आलं नाही. जाणवची होता फिरे क्षेत्री, म्हणे भगवंता भेटी घेऊ. म्हणजे तो भौतिक ह्याच्यामध्ये जसं लहान असताना त्याने अन्न आणि हे मिळवलं, मोठा झाला तर तसं त्याची आणखीन डिमांड वाढल्या. मग ते मिळवायच्या मागे लागला आणि त्या ह्याच्यामध्ये परमेश्वरापासून तो दूर गेला. पण केव्हा ते एक क्षण असा येतो की त्याला सगळं संपन्न झाला, तो सगळं मिळालं, पण कुठेतरी कमी आहे, कुठेतरी माझ्या मला पूर्णतः सुख नाही आहे. आणि मग तो देवाकडे वळतो आणि मग तो क्षेत्रोक्षेत्री भर फिरायला लागतो. मग ह्या गुरुकडे जा, त्या देवाला जा, त्या तीर्थस्थानात जा. कुठेतरी त्याला शांती हवी असते, त्याला कुठेतरी अं, जो एक विसावा त्याला आता हवा असतो. शिणला हो जीव व्यर्थ जाय धन, परी आत्मा रामा भेटी नाही. तो खूप फिरला, पण त्याला आता अजूनही आत्माराम भेटलेला नाही. मालती सांगे हा एकची उपाय, भजा नारायण सर्व काळ. साष्टांग नमन करा हो देवासी, पहा ऋषिकेशी नित्य नवा. नित्य नवा म्हणजे काय, की देवाचे अनेक रूप आहेत आणि तुम्ही जर त्याच्याशी हे झालात, एकरूप झालात, तर देवाचे जे आपल्याला वेगवेगळे रूप आहेत ते आपल्याला दिसतं. आपण म्हणतो ना सगळ्यामध्ये देव आहे, पण ते आपण जोपर्यंत त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्याला खरं कळते. तोंडाने पण म्हणतो की सगळ्यात देव आहे. नित्य नवा देव साकार सगुण, तसा निराकार अतीत जो. अतीत जो असे निर्गुणची खरा, साकार झाला आम्हासाठी. तुम्ही जन सारे संसारी तापला, दुःखाने गांजला सदैवची. सतत तुम्हाला प्रपंच जळवा, हे दुःख कळवा देवा लागी. आता याच्यामध्ये असं हे केलंय की म्हणजे तुम्हाला माहिती आहे किडा असतो, आयुर्वेदात वापरतात तो, याच्यासाठी औषधासाठी पण वापरतात तो किडा. त्याला ते एकदा ह्याला लावून दिलं की तो रक्त पितो आणि रक्त पितच राहतो. त्याला शेवटी ओढून काढावं लागतं, तोपर्यंत तो निघत नाही. त्याला इंग्लिश मध्ये लीच पण म्हणतात. ते असं चिकटलेलं असतं आणि चिकटून ते रक्त पित जातं आपलं. तर हे संसारी जे हे आहे, आता आपण सगळं करतो, धावपळ सगळी करतो, पण एक प्रकारचं हे आपलं रक्त शोषत असताना आपल्याला काही शांतता देणार नाही आहे. कर्तव्यापुरते राहो असक्त, अंतरी विरक्त राहो तुम्ही. म्हणजे याचा सतत तुम्हाला प्रपंच जळवा, हे दुःख कळवा, देवाला सांगा हे दुःख. कर्तव्यापुरते राहो असक्त, अंतरी विरक्त राहो तुम्ही. तुम्हा कसे सांगू प्रभूची महती, येता काकुळती ओळख आलं. तर प्रभूची महती मी किती तुम्हाला सांगितली तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही, पण तुम्हाला केव्हा तरी असा तुमच्यावरती जेव्हा प्रसंग येईल की तुम्ही आता काकुळतीला आलात, आता काय करू, तेव्हा तुम्हाला परमेश्वराची आठवण नक्कीच होईल. समजाल तुम्ही जराही देवासी, पावाल सुखासी निश्चितची. केव्हा वाल जागे तमो निद्रेतून, उठवेल कोणी तुम्हा लागी. प्रपंचाचे सुख भोगावे कुशाल, अंतरी विशाल हरी रूप. हरी रूप ठेवा अखंड हृदयी, दुःख होय दूरी आपोआप. अनुभवाचे सत्य सांगते तुम्हासी, येथे मिथ्यत्वाची ठाव नाही. काय म्हणतात, जे माझे अनुभव आहेत पक्के ते मी अनुभव सांगते, याच्यामध्ये खरं खोटं करण्याला काही वावच नाहीये. ठाव नाही रीता त्या प्रभू वाचूने, घ्या समजून सारे जण. इथं ठाव असा वापरला नाही, तर ठाव म्हणजे जागा. अशी कोणतीच जागा नाही की जिथं प्रभू नाहीये. आस्तिक मानती नास्तिक टाकती, तरे कुठे जाती देवा विण. आता नास्तिक काय म्हणतात, आम्ही काय देवाबिवाला मानत नाही, असं काही नाहीये, त्याला काय प्रार्थना केल्यावरती मिळतं असं नाही. तर मिळायचं असेल तर मिळतं, नाही तर नाही. आम्ही काय याला त्याच्या असलं काय आम्हाला करत नाही आम्ही. शरीरांतरी राहिला देव, नका करू भेळ पावया. ते म्हणतात की असं करू नका, शरीरातच आपल्या देव आहे, त्याला तुम्ही बघायचा प्रयत्न करा. नाही म्हणते आम्ही मानतोची देव, तो ध्वनी कुठून आला बरे. तुम्ही देवाला मानत नाही, नाही हा शब्द म्हणालात ना,
तो शब्द तरी कुठून आला, तो ध्वनी कुठून आला? ध्वनी कोंदाटला दिशा दिशातून, ओंकारातून प्रकटला. ध्वनी हा सगळीकडे पसरलेला आहे आणि हा ओंकारातून प्रकट झाला. नाद जो आहे तो ओंकारातून प्रगटला. प्रगटे गंधातून व्यापले हे जग, डोलू लागे फुल वेलीवरी. गंधातून पण परमेश्वराची हे आहे, पण आपल्याला ते कळत नाही. तर गंधातून पण तो देव प्रगटलाय. फुल देव छान ह्याच्यावरती वेलीवरती आलं आणि ते फुललं की त्याचा सुगंध सुटतो. पण आपण तेवढंच बघतो, त्याचा आपण असा विचार करत नाही की हे परमेश्वराने केलेलं कार्य आहे. शोभा आणि सौंदर्य आणि त्यात रंग, झाकले हे नव आता हे जेव्हा आपण देवाचं सौंदर्य, देवाची रचना बघू लागतो, तेव्हाच आपण देवाकडे आकृष्ट होतो. म्हणून आई काय म्हणतात, पहा पहा, जरा लक्ष देऊन बघा. पहा पहा गिरी पर्वतावरूनी, आल्या त्या धावून जलधारा. उगवला भानू तम गेले लया, उठा वेगी करा कार्यसिद्धी. संसार स्वाध्याय मानू नका भेद, आहे अवैद्य जगा माझी. आपण या ग्रंथात पण वाचलं की संसार आणि अध्यात्म हे दोन वेगळं नाही. त्याला अभेद्य करूच शकत नाही आपण. ते अभेद्य आहे, त्याला हे भेदूच शकत नाही. कारण का, तर तुम्ही कुठे गिरीकंदरात गेला तर तुमचं पोटपाणी तर आहे ना, तुम्हाला त्याच्यासाठी ती विवंचना मला मिटवावीच लागते. मग तो काय झाला, एक प्रकारचा तुमचा संसारच झाला. मला मग ते खाण्यासाठी भांड पाहिजे, स्वच्छ करण्यासाठी आणखीन का पाहिजे, असं सगळं त्याच्यामध्ये आहे. देव ओळखाया जाऊ नका कोठे, अंतरीचा सखा पांडुरंग. पांडुरंग म्हणा म्हणाही विठ्ठल, नाही रूप रंग आत्मरंगा. तत्वावरी उभा द्वारकेचा राणा, हृदयात उभा सर्व काळ. देव जो आहे तो तत्व आहे. देव म्हणून काही त्याला अशी खूप आकृती पांगून दिली, सगुण आपल्यासाठी तो सगुण झालाय. परमार्थ करता संसाराचे सुख, लागे निरंतर अनुभवा. आता हे असं होतं की आपल्याला परमार्थ करताना आपल्याला संसाराचे सुख पण आपल्याला बघायला लागतो. जर आपण काहीतरी छान खाल्लं तर आपण म्हणतो ना छान आहे, पण त्या वेळेला काय सांगितले आहे की आपण जे छान आहे त्याचा अनुभव घ्यायचा आपण, परंतु त्यात अडकायचं नाही. आज खाल्लं म्हणजे पुन्हा आपल्याला खायचे हे लालसा त्याच्या मागे आपण धावायचं नाही. मिळालं, छान होतं, बस. परमार्थ करता संसाराचे सुख, लागे निरंतर अनुभवा. अनुभवा येई देव परमात्मा, होता गुरु कृपा प्रेमवृष्टी. प्रेमवृष्टी करी गुरु नेत्रानीच, पर हरविलच अज्ञानासी. केवळ गुरुची दृष्टी तुमच्यावरती पडल्यावरती आपलं जे अज्ञान आहे ते गुरु दूर करतात. अज्ञान नाशीला सौख्य येते आता, पाहता पाहता आनंदची. आनंदी तरंगे उमले कमळ, हृदयीचे फुल उमलते. फुल उमलल्या आनंदी कारंजे, उठती मानस सरोवरी. इतका आनंद होतो की आपल्याला कसं हे करायचं, त्याला कसं आवरायचं असं समजत नाही. जसं लहान मूल काहीतरी मिळालं की तो उड्या मारू लागतं, तसं आपलं मन आनंदाने भरून जातं, कारण आपल्याला परमेश्वराचं दर्शन झालेलं असतं. मनाचा तो मोर फुलवी पिसारा, संपवी येर झारा संसाराच्या. आता मनाचा मोराला वैराग्याचं हे प्रतीक मानलेलं आहे. तर त्यात तो म्हणजे पूर्ण पसार, म्हणजे तुमच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं तर आता या येरझारा तुमच्या संपल्या. देहाच्या द्वारी उभा क्षणभरी, जीव मुक्ती लागी तळमळे. पहिल्यांदा देवाच्याही दारी तो उभा होता, देव द्वारी उभा होता, तेव्हा त्याला जन्म घ्यायचा होता. आता त्याने जन्म उपभोगला. आता तो काय म्हणतोय की मला जे हे जन्म नको, मला तो मुक्तीसाठी तळमळू लागला. तळमळे जीव वाटग वसली, शोधितो राणा पांडवांचा. पांडवांचा राणा देहाची आत, परी भटकत बाहेरची. आपण बाहेर फोटो लावून बघतो देवाला, आपल्या आतल्या देवाला बघितलं पाहिजे. बाहेरची सुख शोधित बैसला, आणि हरवला देव माझा. भेटे जरी तेव्हा सद्गुरूच सखा, मग पाठी राखा होईलची. दैवयोगे मज भेटले हो गुरु, शिवानंद सद्गुरु लाभल्याची. हृदयाकाशी माझा ज्ञानाचा जो गुरु, उगवे महामेरू शिवानंद. आणि गुरुनाच ज्ञान म्हटलंय.
इथे. आणि आई काय म्हणतात की त्या ज्ञानाचा महामेरू तयार झाला. हे देणारं कोण होतं? तो गुरु होते. तिथे महामेरू म्हणजे इतकं ज्ञान, आईना परमोच्च ज्ञान सगळं मिळालं. आनंदी आनंद झाला जीवनात, तमाची ही रात्र संपलीच. संपलीची चिंता संसाराची व्यथा, आता भव्य व्यथा कैची उरे. उरे कैसा आता आपोपर भाव, सर्वाभूती एक देव दिसे. माझीच मी आता एकली राहिले, परी व्यापू गेले सर्वा ठाई. सर्वा ठाई आता एकची हो भाव, सर्वची मानव माझे झाले. जेव्हा आपल्याला कळलं की माझ्या आतमध्ये ईश्वर आहे, तोच ईश्वर सर्वांच्यात आहे, तेव्हा मग आपण काय झालो, सगळ्यांचीच तद्रूप झालो. कोणी चांगला असो वाईट असो, कुणी आहे तो पण ईश्वर आहे, मी पण ईश्वर आहे. एकच रूप आहे आपलं, तुझं आणि माझं रूप एकच आहे. मीही झाले त्यांची अंतरे मिळाली, एकामेका दिली आलिंगने. आलिंगन होती शरीरा अतीत, आत्म्याची ही मात फार गुढ. म्हणजे आलिंगन दिली म्हणजे ते काय असं आपण आजकाल ते दाखवतात तसं काही हे जा नाही. ही आतल्या आत हृदयाची मिलन झालं, भेट झाली. आणि त्यांनी काय झालं, ही आत्म्याची मात म्हटलंय. मात म्हणजे काय? तर आपण काय करतो, परमेश्वराची खूप प्रार्थना करतो, खूप प्रार्थना करतो. तेव्हा परमेश्वर आपल्याला आपलं म्हणजे म्हणतो आपल्यावरती, म्हणजे परमेश्वर हा आपला राजा असतो, परमेश्वर हा आपला मालक असतो. आणि एक वेळ अशी असते की भक्तीची जी परिसीमा आपण गाठली, श्रद्धेची परिसीमा गाठली, की एक वेळ अशी येते की भक्तासाठी देवाला खाली यायला लागतं. म्हणजे हे गुढ, हे असं गुढ आहे की आपण एकमेकावरती मात केली, परमेश्वराच्या शक्तीच्या भक्तीने त्याच्यावरती मात केली अशी. मालती सांगे हो निज अनुभव, अंतरेची गुण तुम्हाला लागे. आता हा मी तुमच्यामध्ये बीज टाकलंय, आता त्याचं तुमचं तुम्ही ओळखा की तुम्हाला तुमच्यामध्ये ते बीज पडलं का नाही. असं करून आईने इथं हे संपवलेलं आहे. तर हे असं असे जे हरिपाठ सांगितले गेले, ते रोजच्या रोज नित्यपाठ म्हणत असतात. आपले हे जे आहे ते वारकरी पंथामध्ये तर रोज नित्यपाठ म्हणतात, हरिपाठ म्हणतात. आणि त्याला कंठस्थ असतो. आणि त्याच्यामध्ये म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं म्हणतात. म्हणजे काय, की फक्त तुम्ही सतत हरिमुख म्हणजे हरी तोंडाने म्हणत राहा आणि गणना करू नका. म्हणजे काय, आपण म्हणतो ना, जितका जप केला, 5,000 जप केला, 10,000 जप केला, त्या पुण्याची गणना कशासाठी करायची, काही जरूर नाही, असं त्यात सांगतात. तर असं हे सगळं परमेश्वराचा हे एक आपल्याला हरिपाठ का सांगितला, की जवळ आईने जे हे खूप गुह्य ज्ञान या ग्रंथातून दिलं, तेच आईने थोडक्यामध्ये किंवा सोपं करून या हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. आणि ईश्वराकडे का वळायचं, कशासाठी वळायचं, हे पण सांगितलंय. कसं मनुष्य असं आहे की मनुष्य तर सुख शोधतच येतो, त्याला सुख हवंच आहे. आणि खरंच सुख म्हणजे आता कसं झालंय, खूप कृत्रिमता आल्याने आपल्याला खरंच सुख सुद्धा कळत नाही. आनंदाने नाचू ज्याने म्हटलंय ना तुकारामाने एका ठिकाणी. आणि हे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये ते नुसते आपण डोलतो त्या ह्याच्यावरती, पण तो अनुभव आपण केव्हा घेणार. जिथपर्यंत आपण खोल खोल हृदयामध्ये जाऊ ना, तसं तसं आपण आनंद घेतो, पण पागल होऊन जातो. डोळ्यातून असं पाणी व्हायला लागतं आणि आपलं आपण रडतोय का हसतोय हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे त्याला पागल होणं म्हणतात, तसं पागल होऊन जातो आपण. तर ही जी अवस्था असते ना, तर ही अवस्था आपल्याला खूप काही सुख देऊन जाते, आनंद देऊन जाते आणि परमेश्वराकडे नेते. त्याचबरोबर चांगल्या मार्गावरती पण नेते. तर असं हे सगळं आजचं आपलं पण आज शेवटचं आता हे केलंय. आता जर कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही सांगायचंय, बोलायचंय, तर मी डॉक्टरना विनंती करते की आता तुम्ही हे करा, पुढे बघा काय करायचं ते. नवीन वर्षाची सुरुवात किती सुंदर झाली माऊली. खूप इच्छा होती की परमपूज्य आईंची वाणी सगळ्यांपर्यंत पोचावी आणि ती आपल्या मुखातून सगळ्यांपर्यंत पोचली. असं वाटायचं फोटोतल्या ज्या परमपूज्य आई आहेत त्या आपल्या मुखातून बोलवून घेतात आहे. तेच तेज, तीच ओजस्विता, तेजस्विता आपल्या चेहऱ्यावर. आणि धन्य झालो आम्ही. म्हणजे सगळ्या महिला भगिनी आमच्या म्हणतात की पुन्हा आता ताई कधी येतील.
ही नवीन वर्षाची सुरुवात इतकी सुंदर झालीये ना, आपल्यापासून झालीये. तर ताई लवकर येतील पुन्हा आणि ताईंना तर तसंच सगळ्यांना भेटायचंय. तर बघू कधी आईंची अं, आईंच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडत असतात. त्या लवकर भेट घडवून आणतील. आणि आपल्याला पुस्तकं खरेदी करायची तर मला असं वाटतं की सगळ्यांना एकदमच आपण खरेदी केलेली बरी. म्हणजे तिथेच ताईंच्या म्हणजे आईंच्या पुस्तकांचं जर आपण प्रदर्शन भरवलं तर तिथेच आपण खरेदी करू शकतो. सगळ्या इच्छा आणि सगळं हे आई आता त्याला आशीर्वाद देतील आणि आपली ही इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतं. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. हे खरं तर ही शृंखला संपूच नाही अशी आहे. तिसऱ्यांदा ताई आल्यात. मी तर 40 म्हणत होती, पण हे मला वाटतं 100च्या पार जाईलच. आणि आपण होमवर्क पण करूया. म्हणजे ताई पुन्हा येतील तेव्हा आपलं होमवर्क तयार असेल. सगळे सेशन्स आपले रेकॉर्डेड सेशन्स आहेत. तर पुन्हा पुन्हा ऐकूया आणि समजावून घेऊया, जर काही भाग समजला नसेल तर. उद्या आचार्य मुक्ताताई वाळवेकर हैदराबादवरून येतात आहे, ऑनलाईन अर्थातच. आणि नंतर आचार्य डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर येणार आहेत. तर 8-10 दिवस त्याच्यात पण आपण तोही अनुभव घेणार आहोत. पूर्ण महिना हा अनेक आचार्य येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज आपल्याला काही ताईंना विचारायचं असेल तर कृपया मी माझा माईक बंद करते आणि आपण ताईंना विचारून घ्या. खरंच डोळ्यात पाणी येतं ताई. म्हणजे अभी न जाओ छोड़ करके दिल अभी भरा नहीं अशी स्थिती आहे. नमस्कार ताई. खूप नमस्कार. छान. खूप छान झालं. मला एक प्रश्न होता, की आम्ही ध्यान करतो. तर समजा एक आता मूलाधार चक्रापासून सुरुवात केली आहे. तर मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठानावर कधी जायचं हे कसं कळेल आम्हाला? वरती जायचं नाही. रोज रोज थोडा प्रयत्न रोज वरती जायचा केलाच पाहिजे. बरं. हा, थोडं करत करतच मग आपल्याला आपल्याला कळतं की आता मूलाधार चक्राच्या पण आपण वरती जाऊ शकतो. पण हा जो प्रयत्न आहे रोजच आपण, कारण ते आपल्याला तो मार्ग सगळा स्वच्छ करायला लागतो ना, म्हणून. हो. हा. मग नाही समजा आम्ही मूलाधारवर 1 महिना वगैरे केलं, तर मग कसं कळेल आम्हाला, की आपण मूलाधारवरून स्वाधिष्ठानावर जायला पाहिजे? का दररोज जायला पाहिजे. करायचं असं? जायला पाहिजे कळण्यापेक्षा आपण केलंच पाहिजे. म्हणजे कसं होतं की हे एक एक चक्रांच्या मध्ये ती जी आपल्याला शक्ती मिळाली आपल्याला, तर आता ती शक्ती मिळाल्यानंतर पुढचा आपल्याला अभ्यास आपण करायलाच पाहिजे. तर बरं. आंतरिक हे काही वेळा इंडिकेशन मिळतं, पण मिळालं नाही तरी पण आपण प्रयत्न केला पाहिजे. याचा ओके, अर्थ असा ओके. की काही वेळेला आपल्याला सांगितलं जातं की आता शक्तीची उपासना कर, किंवा आपल्याला एखादा मंत्र सांगितला जातो. मग आपल्याला समजतं की आपल्याला आता या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत आपण आलो, याचा अर्थ. त्या चक्रामध्ये बरं. गेल्यानंतर ते आपल्याला सांगितलं जातं. तर म्हणून आपण त्या म्हणजे पुढच्या याचा अभ्यास आपण चालू ठेवलाच पाहिजे. कारण काय, तो मार्ग आपल्याला मोकळा करायचा असतो म्हणून. हां. ओके. धन्यवाद ताई. खूप छान. खूपच छान होतं. म्हणजे कल्पना नसलेलं काय-काय ऐकायला मिळालं, की असे तुमच्या आईंचे अनुभव प्रत्यक्ष मृत्यूला भेटून आल्या वगैरे हे सगळं कल्पनेपलीकडलं होतं. आपण त्यांच्या कन्या आहात म्हणून मला अजून असा एक प्रश्न आला, की तुम्ही लहान असताना आपली आई अशी आहे, तर तुम्हाला ते अनुभव किंवा तुम्हाला त्यावेळेला काय वाटत होतं? ते मी मागे सांगितलं पण आहे, पण आता पुन्हा सांगते की हां. आम्हाला तिचं आई ध्यानाला बसायच्या ना, ध्यानातून उठल्या आई की आईचं चेहऱ्यावरचं तेज, आणि आई कोणाला ना कोणाला तरी आईनं तो अनुभव सांगायचा असायचा की आज विष्णू दिसते, आज विष्णूने असं सांगितलं, आज मी हिमालयात गेले, आज कैलास पर्वतावरती गेले, असं आईला कोणाला ना कोणाला तरी सांगायचं असायचं. ते आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकायचो. मी तर खरं आता म्हणजे 5वी-6वीत होते. मला म्हणजे मी काय आणि माझी भावंड काय, तर आम्हाला काय त्यातलं खरं तर कळायचं नाही. पण जे आई सांगायच्या त्याने मी मंत्रमुग्ध होऊन जायचो आणि ऐकायचो. आणि एक एवढं कळत होतं की आई आपल्या, मी बघा 12 वर्षाची का 13 वर्षाची असताना आईच्यावरती लेख लिहिला, आणि आईला मी असं लिहिलं त्याच्यामध्ये की आईने माझ्या दुसरं मार्ग अवलंबलाय म्हणून. तर आईला खूप आश्चर्य वाटलं की इतकी लहान असताना हिला असं कसं सुचलं लिहायचं.
तर ते म्हणजे ते जाणवलं मला, की आई आपल्या दुसऱ्या मार्गावरती चालू लागली आहे. आणि दुसरं असं आहे, की ज्या या आता जो संदर्भ आला, त्या जेव्हा योगिनी आमच्याकडे आल्या होत्या, त्याने आमच्या सगळ्यांचे हात बघितले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, की तुम्ही पूर्वीचे योगीच आहात सगळेजण आणि म्हणूनच आईना इतकं तुम्ही सहकार्य करता. आणि खरंच सांगते, आम्ही आई सहकार्य म्हणजे किती वेळा असायचं, की कोणीतरी असं तर ते कसं त्यांनी सांगितलं, की त्यामुळेच म्हणजे किती वेळा असं झालं, की एक जणांचा मुलगा खूप हे होता, आजारी होता आणि ते एकदम टॅक्सी घेऊन अचानक केव्हाही, कोणत्याही क्षणी दारात येऊन उभं राहायचे आणि ती टॅक्सी उभीच केलेली असायची. कारण आईला ताबडतोब घेऊनच जायचं आहे अशा ह्याने. तर अक्षरशः आईने अर्धी पोळी लाटलेली असायची ना, तर आईला आम्ही म्हणायचो, "आई तू जा." कारण आम्हाला म्हणजे इतकं आम्ही आईशी एकरूप झालेलो होतो, की आईला सहकार्य म्हणजे हे आत्ता आवश्यक आहे. जसं माझे आजोबा जेव्हा गेले, तेव्हा तार आली, आजोबा अत्यावस्था आहेत म्हणून. तर माझे वडील म्हणजे दोघांच्यापैकी एक कोणतरी घरी राहायचं. दिल्लीसारख्या ठिकाणी आम्ही मुली, तरुण मुली. त्यामुळे असं घर मुलींच्यावरती सोडून आई-वडील माझे कधीच गेले नाहीत. पण त्यावेळेला आम्ही सगळ्यांचं आमचं मत पडलं, की "आई तू जा." आता आई कशी म्हणणार, की आई माझे वडील म्हणजे एकुलता एक मुलगा. तर त्यांची ओढ आणि वडिलांची, त्यांच्या वडिलांची ओढ मुलाकडे जास्त असणार असं व्यावहारिक आपण विचार करतो. तर त्यामुळे आई म्हणाली, की नाही आई काहीच बोलल्या नाहीत. आणि मग पुन्हा आमच्याकडे तार आली आणि आई त्यावेळेला तिथे गेली. पण आमचं म्हणणं असं होतं त्यावेळेला सगळ्यांचं, की आईची आता आवश्यकता तिथे जास्त आहे. माझ्या आजोबांच्या मृत्यूच्या वेळेला आवश्यकता कोणाची आहे तर आईची. तर माझे वडील सुद्धा या अध्यात्मामध्ये होते. पण म्हणजे देवादेवाचं ते करायचे, देवाला मानणारे होते. माझे आजोबाची तर होतेच होते. पण तरी सुद्धा ह्या अशा वेळेला तर हे असं आम्ही इतकी आईच्या बाबतीमध्ये आमची म्हणजे काय असतं, परमेश्वरच आपल्याला मला वाटतं ते तसं घडवून आणतो. नाहीतर आईला गृहस्थ आश्रमामध्ये राहून हे कसं करणार? कुणी-कुणी बाहेरचे लोकं असे असतात ना, कुणी-कुणी ज्यांना कोण दुसऱ्याचा आनंद पण बघवत नाही. कधी-कधी काय व्हायचं, आई 11 वाजताच्या ध्यानाला बसली, त्याचं ध्यान लागून जायचं. आणि कुकर करून ठेवलेला असायचा. तेव्हा कुकर आपले प्रेशर कुकर आलेले नव्हते. तेव्हाची गोष्ट आहे, मी लहान असताना. माझी शाळा 12:00-12:30 ला काहीतरी असायची. तर आता कुकर तर त्या आई आई ध्यानातून उठायची आणि आमटी फोडणीला टाकायची. तर आमटी नीट ती शिजायची पण नाही. तर मी अक्षरशः पाणी आणि भात खाऊन धावत पळत शाळेला जायची. पण मला कधी असं वाटलं नाही, की आई आपली काही असं हे करत नाहीये. कधीच नाही म्हणजे आमच्या डोक्यात सुद्धा कधी आलं नाही. मी काय माझ्या भावंडांच्या पण डोक्यात कधी आलं नाही. पण लोकं कधी-कधी आईला असं बोलून दाखवायचे. त्यावेळेला खास करून आपले नातेवाईक वगैरे आईला किंवा आम्हाला म्हणायचे, की "तुझ्या आईचं घरामध्ये लक्ष नाही" वगैरे. पण आम्हाला असं कधीच वाटलं नाही. आम्ही कोणत्याही माझ्या भावंडाला तुम्ही विचारलं, सगळेजण सांगतील, की आईने आमचं संगोपन अत्यंत उत्तम प्रकारे केलं. याचं कारण असं, की जेव्हा मी माझ्या एका कवितेत लिहिलं पण आहे, की जेव्हा जी स्वतंत्रता द्यायला पाहिजे ती स्वतंत्रता दिली. पण त्याचबरोबर पतंगाची दोर आपल्या हातात ठेवली आईने. आम्हाला असं कधी भरकटू दिलं नाही आणि कधी हे पण करू दिलं नाही. पण त्याचबरोबर आम्हाला भरपूर स्वातंत्र्य दिलं. प्रत्येक आमची काय परिस्थिती होती, पण प्रत्येकाला माझ्या मोठ्या बहिणीने आईने मोठ्या बहिणीला गाण्याच्या क्लासला टाकलं. नंबर 2 ची व्हायोलिन शिकायला जायची. नंबर 3 चं आता माझ्या एकदम लक्षात नाही. आणि पण मला मला त्यांनी पेटी शिकवायला आईने मला पाठवलं होतं. माझी धाकटी बहिणीने तबला शिकलाय. माझा भाऊ जलतरंग शिकलाय. तर हे जे आईचं प्रोत्साहन असायचं ना, तर ह्याला म्हणजे जे आपण तिची बॅकग्राऊंड बघितली, की तिला लहानपणी काहीच तिला संस्कार करणारं कोणी नव्हतं. त्या ह्याच्यामध्ये ती आमचं संगोपन कसं करतेय, ही दृष्टी पण परमेश्वराने आम्हाला दिली. त्यामुळे आम्ही आईच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी आमच्या डोक्यात पण येत नाहीत कधी. आणि आईचं काम म्हटलं की संपलं सगळं तिथे. आईचं काम म्हटलं की असं कुठला विचारच यायचा नाही, की आज मी आजारी आहे, का माझ्या अंगात ताप आहे, का काय आहे, काही नाही. सगळंच तिथंच म्हणजे लक्षातच अशा गोष्टी यायच्या नाहीत असं म्हणायला हरकत नाही. ते परमेश्वराने आईच्या ह्याच्यामध्ये, कुटुंबामध्ये आम्हाला आणलं असं म्हणेन मी. खरंय, कारण हे अवघड आहे. खूपच छान. म्हणजे तुम्ही सगळेच देवाचेच आहात आता. त्याच्याशिवाय हे घडणं शक्य नव्हतं. आणि तुमच्या वडिलांच्या आईला साथ होती. हे खूप खूप महत्वाचं होतं. ते खूप अवघड असतं म्हणजे आपण बघतो अवतीभोवती.
वडिलांची साथ होती, हे खूप सुंदर, खूप छान, सगळं अलौकिक आहे. तुम्ही आम्हाला दिसलात, भेटलात, तुमचं ऐकायला मिळालं, आम्ही पण भाग्यवान झालो. कुणाचे हात जर वत नसतील तर आपण इथेच ताईंना रजा मागायची का? ताई, आम्ही धन्यवाद न म्हणता आपल्या ऋणातच राहू इच्छितो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो की आम्हाला जरूर पुढचं मार्गदर्शन करायला आपण लवकरच यावं. भेटूया, इथेच आम्ही रजा मागतो ताई. पुन्हा भेटूया.